मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे यंदा दसऱ्यातही पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आणि त्यामुळे दरवर्षी छत्रपती शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं संकट ओढावलंय। दसरा मेळावा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो शिवाजी पार्क आणि शिवसैनिकांनी गच्च भरलेलं मैदान। या मैदानानं अनेक दसरा मेळावे गाजवले। या वर्षीचा दसरा मेळावा आणखी खास असणार आहे, कारण उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंचे सूर जुळल्यानं आणि हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता असल्यानं मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला। त्यामुळे दसरा मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भव्य शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडण्याची ही शक्यता आहे। शिवसेनेच्या स्थापनेपासून दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो, मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर या ठिकाणी मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाने ही परवानगी मागितली होती। त्यामुळे गेल्या 3 वर्षांपासून या मैदानावरील मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली। यंदा मात्र यावर जास्त काही वाद न होता हे मैदान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालंय, तर शिंदेंचा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे। एकीकडे मेळाव्याची लगबग सुरू असताना दुसरीकडे मात्र शिवाजी पार्कची परिस्थिती ही अशी। यंदाच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट ओढावलंय। दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर आला असताना मुंबईत पावसानं जोर धरलाय। त्यामुळे शिवाजी पार्क मध्ये सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतंय। या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर येत असतात। या सर्व शिवसैनिकांची सोय कशी करायची यावर पक्षामध्ये चर्चा सुरू आहे। आमच्यात चर्चा झाली माननीय उद्धव साहेबांशी, म्हणजे पक्षप्रमुखांशी, इतर सर्व नेते, काही पर्यायी जागा सुद्धा विचार झाला पावसात काय करायचं। पण माननीय उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्यांचं आतापर्यंतचं मत असं आहे, भले पाऊस येईल आणि जाईल, पण शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची। मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। यंदा अतिवृष्टीने आणि महापुराने मराठवाड्याला अक्षरशः झोडपून काढलंय। शेतातील उभ्या पिकांचा चिखल झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी 2 तास चिखलात उभं राहिलं तर काय बिघडतं असं म्हणत दसरा मेळावा शिवाजी पार्कातच घेण्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी केलाय। शेतकरी आणि सगळे त्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय, तर आम्ही महाराष्ट्राचे प्रश्न उचलण्यासाठी 1-2 तास चिखलामध्ये जर का आलो तर फरक काय पडतोय? कारण शेवटी जे तुम्ही आत्ता म्हणालात की विरोधी पक्षनेता हे पद अजूनही हे भेदरट सरकार आहे, घाबरट सरकार आहे। 5वी बहुमत असलं तरी यांच्यामध्ये टोळ्यांचं सरकार आहे, ते घाबरते विरोधी पक्षनेतेपद द्यायला। आणि त्याच्यासाठी जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी मी शिवाजी पार्कलाच दसरा मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे। पावसानं अनेक नेत्यांच्या सभा गाजवल्या। शरद पवारांची साताऱ्यात भर पावसात झालेली सभा अजूनही कोणी विसरलेला नाहीये। त्यामुळे दसरा मेळाव्यावरील पावसाचं सावट हे उद्धव ठाकरेंसाठी टर्निंग पॉइंटही ठरू शकतं। मनोज कुलकर्णी, झी 24 तास,